हा हे 2 काडी घेऊन शोधून राहतात. दोन दोन काडी आहे ना, मग 2 काडी नाही आम्ही करीत, आम्ही 3 काडी करतात. हो मजा करतात. तिथपर्यंत जाऊन मी फेरफटको मारून येणार आहे आणि तुमका दाखवतोय तिथपर्यंत जाऊन बाकी ती बघूक लागतील माणसा. काय हो मोबाईल का कवर घातलंय मी. अहो ते हेल्मेट घातल्यावर काय ऐकूच येत नाही ना. हेच दाखवायचंय मला. चालत जा तर खाली पुलाजवळ उतरा ना. चल पावसाच्या आधी आखूया. मंडळी तुम्ही आता बघू शकता हो व्हाळ जो आहे तो आमच्या गावातलो एकदम सुंदर असं व्हाळ आहे. आणि आता मी तुमका दाखवतोय ह्या व्हिडिओमध्ये. तर तुमचं सगळ्यांचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत असा. आणि मंडळी चला आता आपण बघूया इकडे कोकणातली भात शेती जी आहे ती कशी चालू असता. आणि मी रोज जाताना बघतोय त्यामुळे मी रोज अनुभवतोय, तर म्हटलं आज सुट्टी आहे तर आपण तुमका दाखवूया. तर मंडळी एकदम भारी हो असो प्लेस हा आणि तुमका दाखवतोय मी. तर इकडे कितीतरी मस्त असं व्हाळाचं पाणी आहे, तुम्ही बघू शकता. एकदम सुंदर असा प्लेस आहे, मला खूप आवडता मंडळी. आणि का एकदम शुभ्र असा बघा पाणी आहे, वावता पाणी मस्तच असं व्ह्यू आहे मंडळी. आणि तिकडे शेती करतात मंडळी बघा. भात शेती चालू आहे, एकदम भारी मस्त वाटतं. आणि छोटी छोटी पोरा सुद्धा कशी मस्त शेती करतात बघा. मला तर एवढं जमचं नाही, पण ती मस्त त्यांची पूर्वापर आधीपासून लहानपणापासून ती करतात, त्यामुळे त्यांचा बराच माहिती आहे त्याच्यातला. आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत 5-5:30 वाजले आहेत आणि वातावरण एकदम बघू शकता तुम्ही, ढग इलेत, कधी पण पाऊस पडू शकता. आणि ह्या लोकेशन तर मंडळी एकदम भारीच आहे, एकदम फोटोशूट करण्यासारखा. आणि इकडे आतमध्ये तर मंडळी चला तुमका दाखवतोय कशा प्रकारे शेती करतात तिकडे. आपण असं फक्त मी एकदा तिथपर्यंत जाऊन मी फेरफटको मारून येणार आहे आणि तुमका दाखवतोय तिथपर्यंत जाऊन बाकी ती बघूक लागतील माणसा. पण एकदम मस्त असं वातावरण आहे मंडळी. चला मंडळी आमच्या गावात असे बरेच प्लेस आहेत, खूप मस्त मस्त प्लेस आहेत. त्याच्यापैकी एका प्लेसला मी आता इलय आहे. तर एकदम असं समोर माझ्या व्हाळ असं वाहता एकदम भारी. आणि पावसामुळे आता एकदम भारी झालो आहे. आणि कोकणातली भात शेती चालू आहे, तर ती सुद्धा दाखवत तुमका. चला तर मंडळी आमच्या गावातल्या इकडे बऱ्याचशा वाडीतल्या लोकांची इकडे शेती आहे आणि शेतमळे आहेत. तर मी रोज जाताना बघतोय आणि एकदम भारी असा शेतमळे आहेत. ही काय मज्जा असता मंडळी, भारीच एकदम.
तर कसे मळे लावला नाहीत बघा. आणि ह्या सगळा वाढ झाल्यावर एकदम भारी वाटता. आता म्हणजे थोडं अंधार होत चाललो तर तेवढा क्लिअर दिसत नाही, पण तुम्ही हे बघू शकता. मंडळी ह्या सगळा बघून ना माका पण अशी इच्छा होता शेती करूची ह्यांच्यासोबत. पण मंडळी बघू शकता तुम्ही इकडे, पण ती बघतात मागा सगळे तिकडे गेल्यावर कोणतरी व्हिडिओ बनवता म्हणून. तर त्यामुळे पुढे आपण नकोच जाऊया. इथपर्यंतच मी थांबतोय. आणि आता रोडच्या मंडळी ह्यो जो रोड गेलेलो हा देवगड साईडला, तर ह्यो पाठी बघू शकतास तुम्ही, तो असं रोड गेलेलो हा. आणि ह्या रोडच्या दोन्ही बाजूक म्हणजे असे शेती अशी मळे आहेत सगळे. आणि एवढा भारी वाटतं ना, म्हणजे केरळ वगैरे सारखा वाटता. तर प्रत्येकाच्या गावात असे असतीलच शेतमळे. त्यामुळे मी आता तुमका म्हटलं ह्याच्यातून दाखवूया. मी एवढ्याच चांगल्या प्लेसला अजूनपर्यंत इले नव्हते हय, म्हणजे असा टाईम स्पेंड करू इले नाही. तर माका कमाल वाटता. किती शांत प्लेस हा मंडळी, एकदम निसर्गाच्या सानिध्यात असा पाण्याची खळखळ तुम्ही बघू शकता. तर मंडळी तिकडे असो तुमका दिसत असतात रस्तो गेलो हा. आणि ही मंडळी माणसं इकडे जातात, तर इकडे वाडीत जाऊ वाट खाली तिकडे शॉर्टकट हा. आणि इकडे बघू शकता तुम्ही लावणी करतात, तर लावणी चालू आहे मंडळी. खूप मेहनत आहे मंडळी एकदम त्यांची पण त्याच्यात. तर चला मंडळी आता तिकडचं दाखवतोय त्या साईडचं. तर मंडळी सगळीच कम्फर्टेबल असतील असं नाही, तर काही जणांना लाज वाटतं. त्यामुळे मी त्यांना विचारूनच करतोय, म्हणजे तुमचं व्हिडिओ केलो तर चालत काय म्हणून. तर बघूया आता कोण ओळखीचा दिसला तर मी त्यांना विचारणार आहे की व्हिडिओ करू काय. ती म्हणतील हे का फक्त व्हिडिओ करू. पण म्हटलं दाखवूया चला. पुढे मंडळी व्हाळ बघा किती भारी, एकदम भारी. तर ह्यो खाली असो वाडीत गेलो हा व्हाळ. आणि इकडे पण शेती चालू आहे, रेनकोट वगैरे घालून माणसं शेती करतात. मंडळी बघा किती मस्त अशी शेती केलेली आहे. तर मी मंडळी उतरत नाही आहे शेतात, कारण की परत त्यांची नासधूस होत आणि मग ओरडती सुद्धा म्हणून. तर असंच मी तुमका दाखवत आहे. तर ह्यो असो रस्तो, आणि तिकडे पण मंडळी असो मगाशी दाखवले तुमका व्हाळ येतो. आणि इकडे एकदम मस्तच आहे बघा. तर ह्या रस्त्यानं असा मी येत असतोय रोज शाळेत जाऊसाठी, आणि एकदम भारी वाटतं. त्यामुळे सगळे शेतमळे दिसतात एकदम भारी, आणि रिक्षातनं तर एकदम भारी वाटतं बघू. तर मंडळी आता एक ती ओळखीची भेटली माझी काकी. तर तिनं सांगला की हैसून जाऊचा तिकडे. तर चला आता जाऊया आणि त्यांची आपण व्हिडिओ बनवूया, परमिशन दिला ना तर. इकडे पण मंडळी बरीच शेती आहे तर नरगोलकरांची. आणि तो पाट वाहतं बघा, पाटाचं पाणी. आणि तिकडे मंडळी बरीच माणसं आहेत, तर आपण तिकडे नकोच जाऊया. आणि इकडे आता तुमका दाखवते मी.
इकडे ती 2 बायका लावणी करतात तर थंय जाऊया. ती बघू शकतास तुम्ही कशी लावलेली आहे. आणि इकडे पावसाचं पाणी भरलेला. तर आता कोकणात मंडळी सगळीकडेच भरपूर पाऊस चालू आहे आणि त्यामुळे शेतीक सुद्धा जोर इलेला एकदम. तर पाऊस थांबता तेव्हा शेती करून घेतं. तर इकडे बघू शकतास, इकडे तुमका दिसत असतील मंडळी. तर काही माणसं आहोत ती शेती करतात तिकडे. भातच आहे ना. वर हम्म. भात एकाच भात वाटत हा नाचण्या का तुम टाइम टाइम भात आणि नाचणी या घेतात. ना या भात हा आणि नाचणो ना दुसरा दुसरा. हा तो बारीक असता या भात. हम्म. मग सकाळपासून आज होय. उद्या पण हवं या दिवस. पाऊस पडत होतो ना. पावसात पण येतं. होय मग आम्ही पावसात पण करता. पावसात पण. कागद बिगद घेऊन पोट घालून हा हा. असं. घरी नाही ना मग तू ना. हा हा. मग अजून कोण राहील. आमची होत अजून पण आता ती एक घरी गेली आणि माझी जाऊ पण आहे एक ती पण घरी होत. हा होता ती 2-3 माणसं. हा. बापी दोन होय. जात. हम्म. आणि ती गेली ती आता. आता ती गेली ती तिची सासू ती. होय. ही सगळी इकडची नरगुलवाडीतल्यांचीच आहे ना ही सगळी हाती. आमचंच आता. हो. हा हा. भारीच. आणि हे बाजून लावलेले आहेत ते अशी तुरी तुरी. मग ह्या आता इथून काढणार आणि नंतर मग मग ती ह्या करणार हा नांगरूच आहे ता. हा त्या नांगरणार त्या नांगरून जाणार खत टाकून हा हा. आणि मग ह्या टोचा. होय. या 2 काडी या हा हे 2 काडी घेऊन पिवशोनी लावतात. दोन काडी या ना मग 2 काडी नाही आम्ही करीत आम्ही 3 काडी करतात. हो. मस्तच आहे. पाऊसच नव्हतो ना किती वेळ. हो आता तर आताच नाही आहे नाही तर पावसच होतो. होय. आता कमी झालो. बातमी काय सांगतात पावसाची हो. कमी आहे बा. तुमची पटेल आहे का? पाटील. हा. आता किती वाजले? आता वाजले असतील 5:45 काहीतरी वाजले असतील. तळ्यावर नाही गेलं. हा तळ्या हा. थय थय गेलं होतं. पाणी आता हा. पाणी. आणि अजून आहे ना तळा वेगळा तकडेच आम्ही कपडे धुवता होतो. तिकडे. हा ह्या इथे गेलो हो. हा होय गेलं होतं ह्या व्हाळ्यावर. तकडे खाली नाही गेलो मोठे नाही नाही तिकडे नाही गेलोय मी. इकडे पण आहे ना या साईडला काहीतरी. ना. या साईडला नाही गणपती या करतात का खय. गणपती करतात ताता हो. या होय. आता गणपती झाडापुढे हा हा आम्ही गणपती आणता होते ना. हा ना इथे ना घे रस्त्यांना तकडे जाऊ हवा. हा. आता गणबापुढे पुढे या. तर नरगोलचा तळा म्हणतात तर काय तर माहितीच नाही बघा खय आता. कोणतरी असा. आता पण गाडी एक होता ते थांबवून विचारी. हा आमच्याच वाडीचं नाव घेतलं म्हणतं तळा काय आलं. हा नरगोलचा ना. मग आता त्या साईडला काय. ऐका ऐका खाली होतं झाडावर. हा हा. मग तिकडे जाऊ का होता. मार्केटमध्ये जाऊ का ना या. हा हा. तर मंडळी तुम्ही बघू शकता तिनं मला बरंच माहिती सांगितलं ना शेतीबद्दल आणि लय मस्त बोलत होती. तर बोलून एकदम भारी वाटला. आणि
व्हिडिओज वगैरे बघतात ती माझी, त्यामुळे अजूनच मग भारी. तर तुम्ही इकडे म्हणजे बघू शकतास कशी मशीन चालवतो बघ. आणि ह्या सगळ्या चिखली वगैरे केल्या मी, आणि आता त्या मशीनद्वारे मस्तच करतं बघू की एकदम भारी वाटतं. तर ते रुपेश बनते होत आणि त्यांची फॅमिलीसुद्धा सगळी. तर बारकी बारकी पोरंसुद्धा म्हणजे किती आवडीने करतात, त्यांका तर एकदम मजेचा विषय आहे आणि खरंच भारी वाटतं बघा. मंडळी, माझ्या मते तरी शेतकरी म्हणजे ब्रँड आहे, आणि ही सगळी ना खरं आयुष्य ही जगतात, म्हणजे खरं आयुष्य तर हीच जगतात. आणि आम्ही म्हणजे मंडळी एक वेगळाच आयुष्य जगतो हो, ह्यांच्यापेक्षा एकदम वेगळा. आणि ह्यांच्यामुळे आमचं प्रत्येक दिवस असं म्हणू शकतो आपण. तर खरंच माका ह्या कामाचं खरंच रिस्पेक्ट आहे. तर आमच्या नशिबात ह्या शेती वगैरे असला काही नाही आहे, त्यामुळे आम्ही खरंच दुर्दैवी आहो. आणि ह्यांका जो ह्याच्यात आनंद मिळतो ना, तो खरंच वेगळंच आहे, एक नंबर. आणि मंडळी चला आता बघूया, काही झाड आहे आणि ती पाय घराचा एकदम भारी आहे. वाव. एकदम भारी वाटतं. ओके, बस झालं. पाणी दिसतंय ना खालचा. हां, ओके.
सोबत. आता बघितलाच तुम्ही की किती मस्त प्रकारे शेतीचा आनंद घेत ती लोक करत असतात शेती सगळी. आणि म्हणजे तुमच्याकडे शेतीची कामं कितपत इली तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चला आता जाऊया घरी. तर तुमका आवडलं असत हे व्हिडिओ तर मला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट करून कळवा. आणि चला आता मी जात आहे लालपरी. तर चला मंडळी जाते आता घरी. तर असेच मालवणी ब्लॉग बघूसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि भेटूया अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.